आप इस प्राचीन मंदिर के दर्शन जल्दी कर लीजिए, वरना शायद भविष्य में आप इसे देख ना पाओ। महाराष्ट्र के महाबलेश्वर से लगभग 6 किलोमीटर दूर स्थित है। कृष्णाबाई मंदिर का निर्माण 130 साल पहले रत्नागिरी के शासक द्वारा कृष्णा घाटी की एक पहाड़ी की चोटी पर किया गया था। मंदिर में एक शिवलिंग और कृष्ण जी की एक सुंदर मूर्ति है। कृष्णाबाई मंदिर में एक कुंड है, जहाँ एक गोमुख से बहने वाली नदी की एक छोटी सी धारा गिरती है, जो कृष्णा नदी का स्रोत है। लेकिन कुछ कारणों से यह मंदिर अब धरती में समा रहा है और बहुत सा भाग अब जमीन के अंदर है और कुछ सालों में यह पूरा धरती में समा जाएगा। क्या आप इस मंदिर के बारे में पहले मी आज आलो एक क्षेत्र महाबळेश्वरला, अशी एक भूमी ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालाय। इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती। तुम्ही अनेक जण इथे फिरायला येतात। बहुतेक भारतातील अनेक लोक, खास करून महाराष्ट्रातल्या तर अनेक लोकांनी इथं भेट दिली असेल। मध्ये पंचगंगा मंदिर असो, प्राचीन शिवमंदिर असो, आणि त्यातलंच एक महत्त्वाचं ठिकाण ते म्हणजे कृष्णाई मंदिर असो। त्याच मंदिराविषयी आपल्याला बोलायचं आहे, त्या मंदिराविषयी जाणून घ्यायचं आहे, त्या मंदिरातली रहस्य तुमच्यासमोर मला मांडायची आहेत आणि त्या मंदिराची व्यथा देखील तुम्हाला सांगायची आहे। हे मंदिर खरोखर प्राचीन आहे, पण अशा काही गोष्टी मी इथं पाहिल्या की येणाऱ्या काळामध्ये इथं फक्त आणि फक्त सपाट जमिनीचा भूभाग उरेल। कारण असं सांगितलं जातं आहे की हे मंदिर हळूहळू जमिनीमध्ये गाय पाहतोय, दाखवतोय लोकांना। आणि मी आज एका तरी अशा ठिकाणी आले जायचं फोटो, या मंदिराचा इतिहास सांगितला जातोय। सगळ्यात लहान या मंदिरात हळूहळू हे म्हणजे या धरणी मातेच्या भूगर्भात खाली जात आहे, हळूहळू हे गारतंय खाली, हळूहळू जमिनीत धसत चाललंय। आणि अशा आख्यायिका लोक सांगतायत की जसं जसं हे मंदिर खाली जमिनीत जाईल तसं तसा कलियुगाचा अंत आणि कलियुग अत्यंत भीषण होत जाईल। हे आहे कृष्णाई टेम्पल, कृष्णाई मंदिर। खाली कृष्णा नदीचं खोरं आहे आणि त्याच्या माथ्यावरती कऱ्यावरती अगदी हे कृष्णाई टेम्पल आहे। 13व्या शतकामध्ये बसवले। आता हे मंदिर काही वर्षांमध्ये जमीनदोस्त होऊन जाईल। आणि इथं गेल्यानंतर मला असा अनुभव आला की इथलं जे काही पुरातत्व खात्याच्या अध्यक्षतेखाली हे मंदिर आहे, त्या पुरातत्व खात्याची लोक असं सांगतात की इथं फोटो आणि व्हिडिओ आणि जर कोणती गोष्ट जर इथून बाहेर घेऊन गेलात तर तुमच्यावर केसेस ठोकू आम्ही। कशासाठी केसेस ठोकायच्या? आम्ही मंदिराविषयी बोलतोय, त्या आवाज उठवतो यासाठी? या दगडी बाळा निखळून पडल्या तिथं, कोणाला कशाचं काहीही घेणं देणं नाही आहे। म्हणतात मंदिर या जमिनीत खाली धसतंय। तुम्हाला मी खरं सांगू का, या मंदिराची भौगोलिक परिस्थिती नक्की काय आहे? खड्ड्यामध्ये हे मंदिर, खड्ड्यामध्ये थोडंसं बांधलेलं, त्यामुळे वरून येणारी सगळी माती हळूहळू इतके वर्ष तिथं साचले। आणि हे सारं पुरातत्व खातं सांगते की आम्ही याच्यावरती काम करतो, इथं फोटो नका काढू, हे आमच्या अध्यक्षतेखाली आहे। तुमच्या अध्यक्षतेखाली कशाला जमीन दोस्त व्हायलंय? आहे बघा त्या मंदिराचं काय उत्तम आर्किटेक्चर आहे, काय बांधलंय मंदिर। 4500 वर्षापूर्वी ती वरची मंदिरं बांधली आहेत। हे देखील मंदिर अत्यंत 13व्या शतकात बांधलेलं आहे, अत्यंत जुनं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लागलेला आहे।